विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले? हिम्मत आहे का आणि परत तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची? त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईच्या स्वभावाला औषध नाहीये. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या. तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखी 56 पायाला बांधून फिरते चित्रावा, समजलं काय? झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. पण उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आला सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी जे आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला, तो होता दिशा सालियनचा. दिशा सालियनच्या वडिलांनी, दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचे. त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, एसआयटी स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे. क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आल्यापासून मी ऐकते. मी तर नवीन आहे, त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही. बाहेर इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग काय उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता. मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढली, मी माझी लढाई लढली आणि लढणार. अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय. माझा प्रश्न अनिल परबाला आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचं, तुम्ही असा मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलं, माझ्या परिवाराने सहन केलं ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात.
एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय टेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा, समजलं काय सांगते तुम्हाला. आणि इथे का असे वशिल्याने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारा उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घराघरावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो, माझा नवरा तिकडे, सगळ्यात निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचं गट नेत्यांना तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली, तिला न्याय कसा दिला. मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा. औरंगजेब प्रकरणावर तब्बल 1300 मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनच प्रकरण उकरून काढलं. मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये. आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे. या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाही आहे, पण तरीसुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली. ती खरं तर प्रेयर आहे. जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून, तर त्यांनी ती करावी. ती करण्याला पण हरकत नाही, त्यांनी ती केली पाहिजे, कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे. हे इतकं नीच आणि पाताळयंत्री राजकारण करणाऱ्या भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईंच्या स्वभावाला औषध नाही आहे. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे. काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जाते. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत. आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी लढले, मी संजय राठोडच्यासाठी लढले. माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे. सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत. आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून व्हिक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं. त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल. काल त्या विचित्रबाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या. तो संदर्भ आता मला काढायचा नाही आहे. परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल.
आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या. याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या. आणि समजा जर ही क्लीन चिट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत? लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे. का मंत्री म्हणून घेतलं? ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात.